जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। चाळीसगाव तालुक्यासह परिसरातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपलाय। डोंगरी आणि तितूर या नद्यांना पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने रात्री सुरक्षित स्थळी हलवलंय। अग्निशमन दलाने संपूर्ण रात्र शहरात गस्त घालून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी जळगावातून मंगेश जोशी उपस्थित आहेत। मंगेश, काय सध्या परिस्थिती निर्माण झाली तिथे पावसामुळे? नक्की दीपाली, खरं तर मध्यरात्रीपासून जे आहे चाळीसगाव सह परिसरामध्ये जे आहे मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यासोबतच अजिंठा पर्वत घाटांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाचोरा आणि चाळीसगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे। चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना पूर आलेला आहे। तुर्तास तरी पूर जे आहे धोक्याच्या पातळीच्या बाहेर नसल्यामुळे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने रात्रीपासूनच नदीकाठचे जे नागरिक आहेत त्यांचं स्थलांतराचं काम सुरू आहे। ज्या पद्धतीने पुराचा धोका हा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलीस प्रशासन, नगरपालिका यांच्या वतीने जे आहे संपूर्ण रात्रभर जे आहे चाळीसगाव शहरात गस्त घालण्यात आली, नागरिकांना सतर्क करण्यात आलं। एकंदरीतच गेल्या 4 वर्षापूर्वी खरं तर पूर परिस्थितीमुळे चाळीसगावमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं, मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झालेली होती। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन जे आहे रात्रीपासूनच अलर्ट मोडवर आहे। सोबतच चाळीसगाव परिसरातील जे काही डोंगर माथ्यावरचे गावं आहेत त्या ठिकाणी देखील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जे आहे सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहे। दिवसभर आज पाऊस राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज खरं तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे चाळीसगाव आणि पाचोरा या दोन्ही तालुक्यांलगत छत्रपती संभाजीनगर सीमेलगत जे आहे मुसळधार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी देखील प्रशासनाचे कर्मचारी जे आहेत ते अलर्ट मोडवर आहेत। दिवसभरात आज जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे भुसावळ, मुक्ताईनगर यासह चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते आहे। दीपाली, निश्चितच मंगेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।